कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या शौमिका महाडिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजप आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीद्वारे केली आहे। कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असून या मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजपा नेत्या शौमिका महाडिक यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पेठवडगाव इथं भाजप आणि महाडिक गटाच्या बैठकीत करण्यात आली आहे। हातकणंगले तालुका भारतीय जनता पार्टी आणि महाडिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पेठवडगाव इथं पार पडली। अध्यक्षस्थानी भाजपचे मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील होते। ॲडव्होकेट अमित साजनकर यांनी उपस्थितांचं स्वागत करून शौमिका महाडिकच या जागेसाठी योग्य असल्याचं सांगितलं। जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे। कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघही यावेळी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे। सौ महाडिक यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलंय। भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून त्यांचा राज्यभर संपर्क आहे। त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड होऊ शकते असं शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं। यापूर्वी शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलंय, त्यामुळे त्या या पदाला योग्य न्याय देऊ शकतात। यासाठी त्यांना जिल्हा परिषद कुंभोज मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणं आवश्यक आहे। त्यांना उमेदवारी दिल्यास भाजप आणि महाडिक गटाचे सर्व कार्यकर्ते एकदिलानं प्रचार करून त्यांना निश्चितपणे मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील असं किरण माळी यांनी सांगितलं। राजाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, बीजी बोराडे, जिनेंद्र देसाई, संतोष पवार, सुदाम इंगवले यांनी मनोगत व्यक्त केली। बैठकीला डॉक्टर अमोल निकम, नितीन चव्हाण, खोचीच्या सरपंच रोहिणी पाटील, बाळासाहेब गारे, प्रकाश लोकरे, रावसाहेब चौगुले, सुनील खारे पाटणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।